आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 5 फेब्रुवारी 2026चा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे. त्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण आपण थोडक्यात पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्यातील अशासकीय खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाबाबत अद्याप स्पष्ट शासन निर्णय झालेला नसल्याने हजारो मुख्याध्यापकांच्या आर्थिक हक्काबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालय प्राथमिक पुणे यांनी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना सविस्तर अहवाल सादर करून तातडीने मार्गदर्शन व आदेश देण्याची मागणी केली आहे. विषयाची पार्श्वभूमी: महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नुसार माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना दरवर्षी 15 दिवस अर्जित रजा मिळते व ती रजा साठवून निवृत्तीनंतर रोखीकरण करता येते. मात्र प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाबाबत नियमामध्ये स्पष्ट उल्लेख नसल्याने त्यांच्या रजेच्या रोखीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महत्त्वाचे शासन निर्णय: नियम शिक्षण संचालनालयाने अहवालात पुढील बाबी स्पष्ट केल्या आहेत. 1981 नियमावलीतील नियम 16-18 ब अंतर्गत मुख्याध्यापकांना अर्जित रजा देण्यात येते. 1995च्या शासन निर्णयानुसार दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी 10 दिवस अर्जित रजा मंजूर आहे. 2001च्या शासन निर्णयानुसार रजा साठवणूक व रोखीकरणाची मर्यादा 300 दिवसापर्यंत वाढवण्यात आली. 2013मध्ये शासनाने प्राथमिक मुख्याध्यापकांना हे नियम लागू असल्याचे मान्य केले होते. अडचणी कशामुळे निर्माण झाल्या? सन 2023मध्ये वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय. कोषागार विभागाने प्राथमिक मुख्याध्यापकांची रजा रोखीकरणाचे प्रस्ताव स्वीकारणे बंद केले. 2024 पासून संचालनालयाने ही तात्पुरती स्थगिती दिली. अनेक प्रकरणे आजही प्रलंबित आहेत. शिक्षक संघटनाचा दबाव: या विषयावर विविध शिक्षक संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना व खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती यांनी शासनाकडे निवेदने सादर केली असून लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संघटनाचे म्हणणे आहे की नियमानुसार रजा मिळत असेल तर त्याचे रोखीकरणही मिळाले पाहिजे, अन्यथा मुख्याध्यापकावर अन्याय होतो. संचालनालयाची भूमिका: शिक्षण संचालनालयाने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की नियम 16-18 ब मधील तरतुदी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनाही लागू होतात. 1999च्या परिपत्रकात मुख्याध्यापक असा सर्वसाधारण उल्लेख आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिकाचा भेद न करता समान न्याय देणे आवश्यक आहे. सध्याची स्थिती: सध्या अर्जित रजेचे रोखीकरण थांबले आहेत. अनेक निवृत्त मुख्याध्यापकाचे लाखो रुपये प्रलंबित आहेत. शासन आदेशाच्या प्रतीक्षेत हजारो कर्मचारी आहेत. शासनाकडे मुख्य मागणी: संचालनालयाने शासनाकडे पुढील मागणी केली आहे. अशासकीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा व त्याचे रोखीकरण अधिकृतपणे मान्य करावे. यावर स्पष्ट व अंतिम शासन निर्णय तातडीने जाहीर करावा. प्रलंबित प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा. निष्कर्ष: अर्जित रजा रोखीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याचा थेट परिणाम मुख्याध्यापकांच्या आर्थिक सुरक्षेवर होत आहे. शासनाने लवकरात लवकर स्पष्ट धोरण जाहीर करून संभ्रम दूर करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पत्र पाहूया. 5 फेब्रुवारी 2026चे महत्त्वपूर्ण पूर्ण परिपत्रक या अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.